उत्तम प्रकाशजी खंदारे साहेब खऱ्या अर्थानं आता ज्यांनी शिवसेनेचा पहिल्यापासूनच त्यांच्याकडे विचार होता, पण एकनाथजी शिंदे साहेबांचा विचार हातात घेऊन आता प्रवेश केलेले अमरजी पाटील साहेब, मंचकावर उपस्थित असलेले सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी, शिवसेनेचे शहर प्रमुख मनोजभाई शेजवाल, 3 टर्म नगरसेवक, सभागृहात उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी, लहान थोर मंडळी, वेळेअभावी कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर आपण समजून घ्या, कारण साहेबांचा दौरा मुळातच उशिरा सुरू झाल्यामुळं सभागृह 3 वेळा 6 वाजल्यापासून भरून गेलं आणि इथपर्यंत येतोवर आता बसवेश्वरांना अभिवादन करून साहेब इथं आलेले आहेत। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस प्रतापजी सरनाईक साहेबांची धाराशिवच्या पालकमंत्रीपदी निवड झाली त्यावेळेस धाराशिव जिल्हा जेवढा खऱ्या अर्थानं आनंदात होता तेवढाच जिल्हा सोलापूर जिल्हा सुद्धा आनंदात होता की आम्हाला एक चांगलं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याला दिलंय। जरी धाराशिव जिल्हा तरी पालकमंत्री असले तर शिवसेनेचे पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्याचे प्रताप सरनाईक साहेब आहेत असं मी आवर्जून सांगतो। जेव्हापासून तर साहेब संपर्क मंत्री आहेत, त्याच्यामुळं आपल्या सगळ्याला एक आनंदाची गोष्ट आहे की साहेबांची तुम्हाला माहित आहे राजकीय सुरुवात अत्यंत छोट्या ह्याच्यापासून ते आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यापर्यंत झालेले आहेत। ते नगरसेवक होते, आमदार झाले, आज मंत्री आहेत। त्याच्यामुळं कार्यकर्त्याच्या काय व्यथा असतात, कशा पद्धतीनं संघटन करायचं असतं हे जमिनीवर राहून त्यांनी केलेलं आहे। आणि हे सगळं करत असताना आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची धुरा देत असताना त्यांना मी एक पदाधिकारी या नात्यानं एवढा विश्वास देऊ इच्छितो की साहेब येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या इथं आम्हाला खऱ्या अर्थानं आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ आता आपल्यामुळे आलेली आहे। कारण आपण एवढं खमकं नेतृत्व आहे की आम्ही कुणाबरोबर म्हणजे युतीच्या पलीकडच्या लोकांना तर आम्ही 100% पुरून उरूच, पण आपण जर आदेशित केलात तर आम्ही तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं या भागामध्ये आपला कार्यकर्ता अतिशय सक्षम पद्धतीनं लढण्यासाठी तयार असण्याचे काम चालू आहे। कारण साहेबांनी जे जे काही प्रोग्राम पक्षाने दिले ते सर्व पक्षाचे प्रोग्राम अतिशय प्रामाणिकपणे ही सभागृहात असलेली मंडळी वारंवार आम्ही करत असतो। आपल्या प्रत्येक आदेशाचं पालन करून बूथ न्याय शाखा असतील, सभासद नोंदणी असतील, या सगळ्या मोहिमेमध्ये सोलापूर जिल्हा अग्रेसर राहिलेला आहे। पण हे सगळं करत असताना साहेब आमच्यात मी आवर्जून एक गोष्ट सांगतो, बापू आहे तिथं आमच्यात काही मंडळी मुंबईत जास्त असतात आणि काही मंडळी सोलापुरात जास्त काम करतात। त्यामुळे तुम्ही फक्त एवढं करावं की मुंबईत काय माणसं असतात आणि सोलापुरात काय माणसं असतात, तुम्ही तुमच्या ताकदीनं तुमच्या चौकस बुद्धीनं या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिला तर आमच्यावर अन्याय होणार नाही एवढीच अपेक्षा। तर काय होतं, वारंवार बापूजी माणसं मुंबईत दिसतात, त्यांना वाटतं पक्षाचं कामच हीच करतात, ही काही येत नाही मुंबईला म्हणून, पण आम्हाला मुंबई काही कळत नाही। आम्हाला इथंच मयत असेल, लग्न असतील, या सगळ्या समारंभामध्ये आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता रमलेला असतो आणि त्याच्यातच खऱ्या अर्थानं मला वाटतंय बाळासाहेबांनी जो आपल्याला आदेश दिलाय की सर्वसामान्यांच्या सुखदुःखात राहून काम केलं पाहिजे आणि तो आदेश पाळून, कारण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील, हे कशा पद्धतीने लोकांत मिसळतात हे महाराष्ट्रात आता कुणाला सांगायची गरज नाही। आज विरोधक सुद्धा तोंडाने म्हणायला लागलेत की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिजे होते, खऱ्या अर्थानं तोच माणूस महाराष्ट्राला न्याय देऊ शकतो, ही सर्वसामान्य माणसाची भावना आज महाराष्ट्रात झाली आहे। साहेब ज्या पद्धतीने तत्परतेने निर्णय घेत असतात, कुठलाही विषय असू द्या, ज्या पद्धतीने घेतात या सगळ्यांचा इम्पॅक्ट सगळ्या शिवसैनिकांना मिळत असतो। साहेब आज आपण तुम्ही येणार आहात यासाठी काही पदाधिकारी काँग्रेस पक्षातून आपल्या पक्षामध्ये येत आहेत, काही पदाधिकारी युवा सेनेचे उभाटामधले तालुका प्रमुख जो आमचा धनाजी भोसले, याच्या बाबतीत मी सांगतो साहेब, त्या धनाजी भोसले म्हणून आपला जो एक कार्यकर्ता आहे युवा सेनेचा, यांनी कोंडी या गावामध्ये साहेब स्वखर्चाने 15 लाखाचा पुतळा शिवाजी महाराजांचा एकट्याने बसवला, एकट्याने, आणि शासनाची कोणतीही परवानगी नसताना त्यांनी बसवला आणि पोलीस खात्यात सगळीकडे ओरड झाली। पण मला विश्वास होता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेस तत्कालीन होते, त्या पुतळ्याला कुणी हात लावणार नाही, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, आणि शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये कुणाची हिंमतच नव्हती आणि तेवढा मोठा पुतळा त्या एकट्या मुलाने बसवला। आज तो उभाटामध्ये युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे आणि त्यांनी आज तुमच्या सगळ्यांचा आपला बाळासाहेबांचा विचार हाती घेण्याचा आणि एकनाथजी शिंदे साहेबांचं आपलं नेतृत्व मान्य केलेलं आहे। आज तो आपल्यामध्ये प्रवेश करत आहे, त्याच्यासोबत अनेक पदाधिकारी, अमर भोसले असतील, त्यांच्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी असतील,
आज आमच्या काँग्रेसमधनं अपर्णाताई बेंजरपी याही आपल्या पक्षामध्ये येत आहेत. अशा बरेच पदाधिकारी आज आपल्या पक्षामध्ये येत असताना मी सगळ्यांचा नाम उल्लेख तर प्रवेशाच्या वेळेस करेलच, पण मी आवर्जून सांगतो साहेब, आपण आम्हाला फक्त थोडी ताकद द्या. आम्ही या सोलापूर महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद तुम्ही आम्हाला द्या. आम्ही त्या सगळ्या गोष्टीला आपण देईल त्या परीक्षेला आम्ही पूर्ण करू. आज ST मध्ये आपलं कामगार संघटनेचं अतिशय मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेलं आहे साहेब. पावसकर साहेबांच्या मदतीनं काही नेमणुका इथं झाल्यानंतर आपण अतिशय चांगल्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त युनियनमध्ये जर कुठल्या युनियनचे सभासद असतील तर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना आपल्या पक्षाचे सभासद झालेले. हे आता आपण सगळ्या अंगाने काम करत असताना साहेब, आपण काय आमच्या छोट्या छोट्या ज्या काही मागण्या असतील आमच्या पदाधिकाऱ्यांच्या त्या आपल्या माध्यमातून पूर्ण होतीलच, पण हे सगळं करताना आम्हाला सोलापूरला जरा वेळ जास्त द्यावा एवढीच आमची इच्छा आहे. कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की आपण आलं पाहिजे. साहेब आता इथून पुढं 5 कार्यक्रम 5 ठिकाणी माणसं उभं राहिलेले आहेत. अजून तिथपर्यंत जायचं आपल्याला, सगळीकडे लोक उभं राहिले. म्हणजे एवढं आपल्याबद्दलचं प्रेम आहे लोकांमध्ये की लोक म्हणतात की साहेब कधी येणार आहेत आमच्याकडे एकदा. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आपण सोलापूर जिल्ह्याला वेळ द्यावा. बाकी आम्ही काय मागणार नाही, पण आपण आपला वेळ द्यावा एवढंच मी आवर्जून सांगतो. मी जास्त काय बोलणार नाही. नाम उल्लेख आणि बाकीच्या गोष्टीत पदाधिकाऱ्यांनी समजून घ्या, वेळेअभावी या सगळ्या गोष्टी करावं लागलेल्या आहेत. मी सर्व सभासद इथल्या साहेब हे सगळे शिवसैनिक म्हणून उजळ माटाने फिरणारे सर्व शिवसैनिक आहेत, त्याबद्दल मी तुमचेही मनापासून धन्यवाद देतो. आणि मी यानंतर आमदार बापूंनी आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो.